नमस्कार. विठ्ठल बोलेमध्ये स्वागत. मी विठ्ठल पाटील. पन्हाळा शाहवाडी मतदारसंघाचे आमदार विनय कोरे यांनी अखेर विधानसभेत वन्यजीव आणि माणूस यांच्यातील संघर्षाचा प्रश्न उपस्थित केला. खरं तर विनय कोरे यांना मानलं पाहिजे, कारण अलीकडच्या काळात बिबट्यांचे वाढलेले हल्ले आणि लहान बालकांचे जाणारे प्राण यामुळं मोठं चिंतेचं वातावरण आहे. यासाठी वन विभागाला जाग आणणं गरजेचं होतं आणि ही जाग आणण्याचं काम अर्थातच विनय कोरे यांनी केलेलं आहे. नावातच विनय असल्यामुळं त्यांनी अत्यंत विनयशील भाषेत आणि तितक्याच जोरकसपणे प्रहार करत वनमंत्र्यांना सडेतोड प्रश्न विचारले. ह्या विषयावर आमदार विनय कोरे यांनी लक्षवेधी मांडली आणि संपूर्ण सभागृहाचंच नव्हे तर महाराष्ट्राचं लक्ष वेधून घेतलं. ते म्हणजे की जे वन्य प्राण्यांचे हल्ले शेतकरी किंवा त्यांच्या कुटुंबियावर लहान मुलांवर होत आहेत, यात अनेकांचे जीव जात आहेत. हे जीव वाचवण्यासाठी शासनानं काहीतरी ठोस पावलं उचलण्याची गरज आहे. हे अगदी ठामपणे आणि ठासून विनय कोरे यांनी सांगितलेलं आहे. कुठल्याही प्रकारचं संरक्षण आपण देत नाही. वनमंत्र्यांना असं वाटतं का की त्या मुलीच्या बापाला 25 लाख रुपये दिले? खरं तर वन विभागानं आपल्या बफर झोनच्या संदर्भात ठोस निर्णय घ्यावा. बफर झोनमध्ये जी गावं येत असतील त्यांचं पुनर्वसन करावं. इतकंच नव्हे तर हे पुनर्वसन करत असताना ज्यांचं पुनर्वसन करायचं आहे त्यांना योग्य जमीन आणि मोबदला दिला पाहिजे, अशीही त्यांनी मागणी ठामपणे रेटली. यावर उत्तर देताना वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची मात्र पंचायत झाल्याचं दिसून आलं. त्यांनी सांगितलं की जेवढं महाराष्ट्र सरकारच्या हातात आहे, राज्य सरकारच्या हातात आहे, तेवढं सरकार करत आहे. पण अनेक कायदे जे आहेत की वन विभागासंदर्भात असतील, वन्यजीव संदर्भात असतील, ते कायदे आहेत ते केंद्र सरकारच्या अखत्यारीत येतात आणि यासाठी केंद्र सरकारनेच याबाबत ठोस निर्णय घेण्याची गरज आहे. तुम्ही जमीन देता, केंद्राचा कायदा आहे. खरं तर वनमंत्र्यांचं हे उत्तर आमदार विनय कोरे यांना पटलं नाही. म्हणूनच ते म्हणाले की अपुऱ्या माहितीच्या आधारे किंवा बफर झोन संदर्भात ज्या गावांचा समावेश होतो न होतो ती गावांची नावं न घेता किंवा वगळली आहेत नाहीत ही माहिती देताना तुम्ही घोडचूक करू नका. अत्यंत परवलीचा शब्द कोरे यांनी वापरलेला आहे. याबरोबरच सभागृहाची दिशाभूल करू नका असं सुद्धा विनय कोरेंनी वनमंत्र्यांना सुनावलेलं आहे. खरं तर विनय कोरे हे या सरकारचं घटक पक्ष आहेत, या सरकारबरोबर आहेत. असं असताना जो विरोधी पक्षानं दंगा करायला पाहिजे होता, विरोधी पक्षानं हा प्रश्न उपस्थित करायला हवा होता, तो प्रश्न विनय कोरे यांनी उपस्थित करून सभागृहाचंच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष वेधलं गेलं. विनय कोरे यांच्या या लक्षवेधीवर त्यांनी ठामपणे अनेक मुद्दे अभ्यासूपणे मांडले. अर्थातच विनय कोरे हे एक अभ्यासू आमदार म्हणून ओळखले जातात. सहकाराचा त्यांना मोठा अभ्यास आहे. सहकार असेल, साखर उद्योग असेल, दुग्ध उद्योग असेल, याची आकडेवारी तोंडपाठ असणारा हा आमदार अर्थातच शेतकऱ्यांचा तारहणारा सुद्धा आहे. कारण या आमदारांनी शेतकऱ्यांवर होणारा अन्याय थेट विधानसभेत मांडला. ज्या वन्य प्राण्यांकडून शेतकऱ्यांवर हल्ले होत आहेत त्यासाठी शासनानं ठोस उपाययोजना करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. हे करत असतानाच जर तुम्ही ज्यांच्यावर हल्ले होतात, ज्यांचे प्राण जातात, त्यांच्या कुटुंबियांचं, त्यांच्या गावाचं पुनर्वसन करत नसाल तर तुमचा सरकारचा उपयोग काय, असाही त्यांनी एक प्रकारे सरकारला इशारा दिला. जर तुम्ही वन विभागाच्या जमिनी उद्योजकांना देत असाल, खानपट्ट्याला देत असाल, यासाठी जर तुम्हाला कायदे शिथिल करता येत असतील तर गोरगरिबांचे, शेतकऱ्यांचे जीव जात असताना कायदा शिथिल करता येत नाही का, असाच रोख विनय कोरे यांच्या एकूण या लक्षवेधीचा होता. त्यावर विनय कोरे यांनी जितक्या जोरकसपणे मत मांडलं त्यांच्यासाठी तुम्ही वन जमिनी उपलब्ध करून देणार का? मला खरं तर सर्व विरोधी पक्षाच्या आमदारांनी जोरदार पाठिंबा देणं अपेक्षित होतं, पण विरोधी पक्षाच्या आमदारांनी पाठिंबा दिला नाही. मात्र विरोधी पक्षाच्या आमदारांनी मत व्यक्त करायला थोडा उशीर लावला असेल, पण विरोधी पक्षनेते नाना पटोले यांनी मात्र या संदर्भात उभं राहून आमदार विनय कोरे यांच्या लक्षवेधीकडे सभागृहाचं लक्ष वेधून घेण्यासाठी प्रयत्न केले. वनमंत्र्यांना काही थेट प्रश्न विचारले. अध्यक्ष महोदयांना काही बाबतीत लक्ष घालण्याची विनंती केली. तुम्हाला कुठल्या फॉरेस्टच्या अधिकाऱ्यांनी तुमच्या मीटिंगसाठी? खरं तर विनय कोरे यांना आपल्या मतदारसंघात, त्यांच्या मतदारसंघात वारणेचा वाघ समजलं जातं. या वारणेच्या वाघानं विधिमंडळात डरकाळी फोडली आणि एक प्रकारे शेतकऱ्यांसाठी सरकारला जागं केलं
असंच म्हणावं लागेल. कारण विनय कोरेंचं हे जे विवेचन होतं सभागृहातील ते अत्यंत अभ्यासू होतं. त्यात असा महत्त्वाचा मुद्दा होता की जेव्हा वन्य प्राणी हल्ला करतो तो काही साधा सोपा नसतो. ज्याच्यावर हल्ला झाला त्या बालकांच्या पोस्टमार्टमचा रिपोर्ट सुद्धा विनय कोरे यांनी सभागृहात मांडण्याचा प्रयत्न केला. वन्य प्राण्यांच्या पासून प्रत्यक्ष 2-2 मुली मेल्यानंतर सुद्धा अशा प्रकारे विनय कोरे यांनी जे धाडस दाखवलेलं आहे सरकारला जागा करण्याचं, तेच खरं तर महाराष्ट्रातील सर्व आमदारांनी हा अशा प्रकारे निर्णय घेण्याचा, आवाज उठवण्याचा विचार करण्याची आज गरज निर्माण झालेली आहे. कारण वन्य प्राणी आणि मानव यातील संघर्ष दिवसेंदिवस बिकट होत आहे. यातून दोघांच्याही जीविताला धोका निर्माण होत आहे. वन्य प्राणी सुरक्षित राहिलीच पाहिजेत, त्याचबरोबर माणसाचा जीव सुद्धा वाचला पाहिजे. यासाठी ज्या ज्या उपाययोजना करता येतील त्या शासनानं तातडीनं करणं गरजेचं आहे. हे विनय कोरेंनी ठामपणे सभागृहात मांडलेलं आहे. धन्यवाद. असेच नवनवीन विषय ऐकण्यासाठी लाईक, सबस्क्राईब आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा.